भाजपचे आमदार गणपत गायकवाड मतदान न करताच पुन्हा पक्ष कार्यालयात आता दाखल झालेले। निवडणूक आयोगाचं उत्तर अजूनही न आल्यानं गायकवाड हे अजूनही वेटिंगवरच आहेत। त्यांना मतदान करता येणार आहे की नाही हे अद्यापपर्यंत त्यांना कळलेलं नाही। तसं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा रिप्लाय न आल्या कारणामुळे गायकवाड यांचं मतदान सध्या वेटिंगवरच आहे आणि त्यामुळे आमदार गणपत गायकवाड मतदान न करताच पक्ष कार्यालयात आता परतलेले आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, गायकवाड यांना अजूनही मतदान करता आलेलं नाही, निवडणूक आयोगाकडनं अद्याप काही उत्तर आलंय का? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी कुठेतरी आक्षेप घेतला होता की ते जेलमध्ये आहेत आणि त्यांना मतदान जे आहे ते करायला देऊ नये। आणि आता गणपत गायकवाड जे आहेत ते भाजप पक्ष कार्यालय जे आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत। त्यामुळे जोपर्यंत निवडणूक आयोगाचा निर्णय येत नाही तोपर्यंत गणपत गायकवाड यांना मतदान करता येणार नाही। त्यामुळे ते मतदान न करता सध्या पक्ष कार्यालयात गणपत गायकवाड जे आहेत ते बसलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं कुटुंबीय देखील आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं असेल तर विरोधकांनी सकाळपासूनच आरोप केला होता, गणपत गायकवाड यांच्यावर आरोप केला होता आणि भाजपवर विशेषतः आरोप केला होता। त्यानंतर आता गणपत गायकवाड हे वाट बघतायत की निवडणूक आयोगाचं उत्तर कधी येईल आणि त्यांना मतदानाचा हक्क कधी बजावता येईल। ठीक आहे सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा